खानापूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हरिभक्त पारायण हरिशरणजी महाराज रामदरबार बाजाठाण यांच्या काल्याच्या कीर्तनानं मोठ्या उत्साहात संपन्न झाली। श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे 13 ऑगस्टपासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता 20 ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण प्रेममूर्ती हरिशरण गिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता झाली। या सप्ताहात महाराष्ट्रातील महाराजांनी आपली हजेरी लावून कीर्तन सेवा दिली। यामध्ये हरिभक्त पारायण गोरख महाराज कुदळ, हरिभक्त पारायण नामदेव महाराज पोकळे, हरिभक्त पारायण संदीप महाराज खंडागळे, हरिभक्त पारायण लखन महाराज पाटील, हरिभक्त पारायण सचिन महाराज ढोले, हरिभक्त पारायण बालाजी महाराज मोहिते तसेच हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज ओसलेकर यांनी आपली सप्ताह काळात कीर्तन सेवा दिली। या सप्ताह काळात गावातील भाविकांनी 7 दिवस अखंडपणे सकाळी व सायंकाळी अन्नदानाची सेवा दिली। या सप्ताह काळात खानापूर येथील रुग्णांसाठी माळवाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व नागमठाण येथील डॉक्टर चामे यांनी रुग्णांची मोफत सेवा केली। विशेष करून सप्ताह कमिटीनं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। त्या शिबिरास मोठ्या संख्येने युवकांनी भाग घेऊन रक्तदान केलं। या सप्ताह काळात गावातील भजनी मंडळ व युवक महिला वर्ग यांनी मोलाचं सहकार्य केलं। काल्याचे कीर्तन संपल्यानंतर कैलासवासी मंजाबापू अवताडे यांच्या स्मरणार्थ प्रशांत अवताडे यांनी महाप्रसादाची सेवा दिली। सप्ताह काळात गावातील भाविकांनी सहकार्य केल्याबद्दल सप्ताह कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वरुण अधिक यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। प्रतिनिधी इसाक शेखसह मुन्नीर सय्यद। हॅलो गणेश जगताप मिनिट जाणार डबक्यात शेजारी बुंदी आलेली आहे, बुंदी पाठवा। स्वयंसेवक व्यासपीठा शेजारी बुंदी नाहीये। गेली 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह पारायण वाचण्यासाठी चहा आणि नाश्त्याची ज्यांनी व्यवस्था केली असे आपल्या सप्ताह कमिटीचे तडफदार कार्यकर्ते सदस्य संदीप भाऊसाहेब मस्के यांच्या नवनाथ पोथी समाप्ती निमित्त गुरुवार दिनांक 21/8/2025 रोजी म्हणजे उद्याच 9 ते 12 या वेळेत प्रवचनाचा कार्यक्रम होईल। तरी सर्व भाविकांनी त्यांच्या या पोथी समाप्ती निमित्त जो प्रवचन सोहळा होणार आहे हरिभक्त पारायण संत चरणरज गोविंद महाराज मलिक यांचा